हं. सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा. अखिल सोना समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्हा बीड व राजेश भाऊ पंडित मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य असा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा, त्याचबरोबर समाजाच्या खास आग्रहास्तव विशेष असा वधूवर पालक परिचय मेळावा आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमाच्या लगतच समाजातील जे रत्न आहेत त्यांना समाजभूषण पुरस्काराचे मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याचं वितरण, असा भरगच्च कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था होणार आहे. बाहेरगावून येणारे बटूचे पालक किंवा बटू जे आता निघालेले आहेत, या सर्वांनी व्यवस्थित यायचं आहे, व्यवस्थित परत जायचं आहे. अगदी वेळेत या. वेळेत आल्यानंतर सगळं काही नियोजन व्यवस्थित होईल. सकाळी 7 वाजल्यापासून विधीला चालू होणार आहे. 11 वाजून 3 मिनिटांना अक्षताचा मुहूर्त आहे. त्याच्या अगोदरची जी विधी असतात ती सकाळी 7 वाजल्यापासून चालू होत आहेत. सकाळी आल्यानंतर 7 ते 9, 9:30पर्यंत चहा आणि नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण जर नातेवाईक आणले तर खऱ्याखर कोणाची तारांबळ होणार नाही, आयोजकाची होणार नाही किंवा तुमची देखील होणार नाही. एवढं मात्र सहकार्य आपण सर्वांनी करावं. प्रत्येकाने महिला भगिनी जी आहे त्यांनी घरूनच आवरून यायचं आहे. फक्त बटूची अंघोळ या ठिकाणी होणार आहे. तशीच व्यवस्था इथं आहे. स्वतंत्र अशा रूम नाहीत. या ठिकाणी मोठा मंदिराचा हॉल आहे, त्यामुळं महिला भगिनींना साडी बदलणे असेल किंवा त्यांचं तयार होणे असेल, या ठिकाणी ती अडचण आहे. स्वतंत्र रूम बाजूला योगेश्वरी देवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी भक्त निवास आहेत. त्या ठिकाणी कोणाला जर रूम करायचे असतील तर तिथे निश्चित भाड्याने मिळतात आणि ते उपलब्ध देखील होतील. त्यासाठी आपण व्यवस्थित या. सकाळी लवकर निघा. 7, 7:15, 7:30च्या आत तिथं आलंच पाहिजेत. कारण की बटूचा जो विधी असतो तो पूर्ण त्यावेळेस सकाळी 7:30 पासून 7 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी आपण अगदी वेळेत या. सकाळी चहा नाश्त्याची व्यवस्था देखील 9, 9:30पर्यंत आहे. प्रत्येकानं अगदी व्यवस्थित येणं, व्यवस्थित परत जाणं, आल्यानंतर किंवा निघाल्यानंतर कळवणं आम्ही निघालोच हे सांगणं आणि इथं आल्यानंतर आपापल्या पद्धतीनं या ठिकाणच्या आयोजकाकडून जे साहित्य दिलं जाणार आहे बटूंना, त्या साहित्याचं वाटप, त्यानंतर त्यांची आंघोळी असतील, देवदर्शन असेल, देवीचं दर्शन असेल, हे सर्व अगदी वेळेत आपल्याला 10च्या आत आटपायचं आहे. कारण 10:30पर्यंत आपण मंदिरात परत ते बटू सगळे आले पाहिजे दर्शन करून आणि 11 वाजून 3 मिनिटाच्या अक्षता आहेत. मान्यवरांची उपस्थिती, समाज बांधवांची उपस्थिती 10:30 ते 11च्या दरम्यान नक्कीच उपस्थित सर्वजण राहणार आहेत. नातेवाईक बटूचे असतील, त्यांनी देखील बाहेरून कोणी येणार असेल, त्यांनी देखील त्या वेळेमध्ये 10:30 ते 11:45 दरम्यान जरूर उपस्थित राहावं. कारण की